नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात उंदीर ही गणपतीची स्वारी मानली जाते आणि म्हणूनच ती धार्मिक दृष्टिकोनातूनही शुभ मानलं जातं। काही मंदिरांमध्ये उंदराची नियमित पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य देखील दाखवला जातो। पण घरात उंदीर येणं हे चांगलं लक्षण आहे का? घरात उंदीर येण्याबद्दल शास्त्र काय सांगतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिली सिच्युएशन, जर उंदरांनी घरात बीळ बनवलं तर त्याचा अर्थ काय समजायचा? मित्रांनो, उंदीर हे गणपतीचं वाहन मानलं जात असलं तरी ते जर तुमच्या घरात शिरलं आणि बिळात जर राहू लागलं तर ते तुमच्या भविष्यासाठी खूपच अशुभ असं लक्षण आहे। असं मानलं जातं की तुमचे शत्रू सक्रिय झालेत आणि ते तुमच्या विरोधात मोठं कट कारस्थान रचू शकतात। अशा स्थितीत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतलेली बरी। त्यामुळे जर आजच तुमच्या घरामध्ये जर उंदीर बीळ बनवत असेल तर सावध व्हा। आता पुढची परिस्थिती, उंदरांची संख्या जर घरामध्ये वाढलेली असेल अचानकपणे तर काय समजायचं? जर अचानक तुमच्या घरात उंदरांची संख्या वाढू लागली आणि घरात फिरताना तुम्हाला उंदीर दिसायला लागले तर समजा लवकरच मोठं नुकसान होणार आहे। असं मानलं जातं की घरात उंदीर वारंवार दिसणं हे गरिबीचे लक्षण आहे आणि जर उंदीर कुरतडत असतील तर समजा तुम्ही लवकरच काहीतरी वाईट बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। अशा स्थितीत प्रत्येक काम तुम्ही काळजीपूर्वक करत जा, याचा तुम्हाला फायदा होईल। आता पुढची परिस्थिती, जर घरामध्ये चिचुंदरी दिसली तर त्याचा अर्थ काय समजावा? जर तुमच्या घरामध्ये चिचुंदरी दिसल्यास ते धनाच्या आगमनाचं लक्षण मानलं जातं। चिचुंदरी ही दिसायला उंदरासारखीच असते पण आकारानं थोडी लांब असते। घरात असे उंदीर वावरणं चांगलं मानलं जातं। जर तुम्हाला घरात चिचुंदरी दिसली तर लवकरच तुम्हाला पैसे मिळतील आणि लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या आर्थिक सुधारणा होईल, हे लक्षात असू द्या। आता जर उंदरांना पळवण्यासाठी काही उपाय तुम्हाला करायचे असतील तर नक्की काय करावं हेही आपण पाहूयात। जर तुमच्या घरामध्ये उंदीर किंवा चिचुंदरी असेल तर त्यांना तुम्ही मारू नका, परंतु त्यांना हाकलण्याचा प्रयत्न मात्र करा। त्यांना मारणं हे चुकीचं आहे। त्यांना मारण्यापेक्षा त्यांना पिंजऱ्यात बंद करून घराबाहेर सोडून या। यासाठी बाजारात उपलब्ध असलेले पर्याय सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरातही जर उंदीर झालेले असतील तर याचा काय अर्थ लावायचा हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका।